हे गाईज कसे आहेत तुम्ही? बऱ्या असाल. तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आहे आमच्या भाग्याची हळद. गाईज आज आम्ही हळद वगैरे पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला ना. मम्मी वगैरे मम्मी जेवण पण होणार आहे व्हेज ना. मम्मीला पण दाखवणार आहे ना. आम्ही खूप नाचणार आहे रात्री. नाचणार आम्ही पूर्ण आर्यन, मी, तुषार, आरुषू, तुझ्याला आम्ही सगळी नाचणार आहोत गाईज. जादू वगैरे ना. आमचे भाग्यादानी आम्हाला कुर्ते पण दिलेले आहे गाईज ना. आम्ही कुर्ते बिरते आम्हाला पूर्ण आउटफिट दाखवेल ना. मी बुट पण आणले ती पण दाखवेल. चला गाईज आता काही समोसा खाताना बघा. आणि इथं भाज्या कापांचं काम चालू आहे. घ्या हे बघा आईचा उपवास आहे बिचाऱ्यांचा. लग्नाची प्लेट चालवली इथं पाऊसा बस स्टँड खावाला. बघा बघा कसे खातात. तो बघा तिकडे बाजूला आहे. हो बघा आई काटे घेऊन चालेल. कुठे चालेल आई? सांगा तुम्ही ताई. आई कुठे चालेल? आई आई तुम्ही समोसा खाल्ला? हे बघा इकडे बघा खाल्ला पण. ये भैया का लड़का खाली पोकर का आया इधर. कुछ काम भी कुछ नहीं किया. काहीच काम नाही केला नवरदेव. घेतला लाव वहिनी काय तू पण. करवला. हो करवला असं कसं. गाईज मी माखवते रे आई. यार वहिनी तुम्ही नाका बिकावं लावले वहिनी. प्राणी प्राणी तिकडे प्रणित फोटो वाढव ना. माझा जा ना जा. माझा पण फोटो काढू का तुला? एकदा नवऱ्याच्या आईशी करवल्या सगळे आहे तिथं. आई करा बरोबर या सगळ्या ही बा वहिनीला बाकी मजा आले. तेव्हा या मामीशी आहे या करवल्या बघा सगळे आल्या आईशी सगळ्या किंवा मम्मी. हे बघा आमचा नवरदेव. इकडे मामा सगळी बसल्या. काय आता मी मस्त सायलेन्स मध्ये घ्यायचं पाणी मी 15-20 काहीच नवऱ्याला खिचीत घेतले. काहीच बघा नवऱ्याला खेचतान. अरे खेचा या साईडला बक्की आणि या साईडला या अर्धी. काही यांच्याशी काय होत नाही. काही यांना काही जमत नाही. पहिलेच पंक्तीन बसल्या नाही. गाईत सगळं वाढून बिडून बसले वहिनी. बा ते वाटते वहिनी पहिले पंक्तीन बसली जरा वाढाचा तरी होता माणसाना. माझाच डायलॉग मला मारताय. बघा सगळे जेवायला बसलेत.
हे आबी जेवायला वाढून बसायचं नाही तर पहिले पंक्तीन बसलं लाज वाटते तुला. बोल बघा ना गाईच जाम दिलेला आहे. वाटाण्याची भाजी अजून चणा डाळले नाही कढीपत्ताची भाजी पण भाजी नाही गाईस ती दाला नावरी कढीपत्ता टाकले आईनी काय सांगू. आईची बदनामी करते ब्लॉग मध्ये गाईस. बघ काही बोलाय आई बघल्या नाही पण माझंच ताटण आलं ते टमाटी पण जास्त येतात ते नाही ते बोरा ती पण जास्त मिरच्या पापड वगैरे सगळ्या गाईच सगळीकडे बसल्या नाही आणि पहिलेच पंक्तीन बसल्या. काय सांगायचं गाईच पंक्तीन बसलेलो वाढून बसले नाही गाईच वाढून बसल्या. जेवलं नाही अजून नॉनव्हेज साठी थांबल्या नाही गाईच रात्री भेटल जेवायचा. इथे व्हेज आहे ना देते तिथे मम्मीने वाव बनवले. वाव तोंडात पाणी सुटलंय. गाई तुझे हात मारून आले मी. हात मारून आलेत का? अर्धी पापड खा अर्धी आता तवाच पापड खाताय जेवत नाही. तर गाईज मी आता फायनली जेवायला बसले. मला कोण नव्हतं देत कारण की मी बादशाहने बसलेलो आहे. गाईज बघा आणून दिले नाही आणि अजूनपर्यंत उठली नाही. यांना काय सांगायचं आवरे हलू जेवताना माझा पापड पण चोरला. बघा गाईज नाही खाली घे जा. मी मला नाही येते गाईज मी आता जेवायला बसलो. जानू मी ओले गाईज आपला नवरदेव बसलेला आहे जेवायला. इथं सगळे परिवार यांचे हे बघा आई करवल्या मामीशी सगळी बसल्या जेवायला. मावश्या सगळ्या बसल्या. मामा बघा बघा आमच्या मम्मीला उपास गाईज आमच्या मम्मीला उपास बघा 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 आमच्या आई आमच्या मम्मीने अर्धा किलो खिचडी खाल्ली. अर्धा किलो पंचपक्वान आमचे आमच्या मम्मीने बनवले. बाबा बोलून दाखवते काहीच बघा आता तुम्हीच ना बनवायला सांगा गाईज. गाईस वाव खाऊन आले ना दाल भात खाताना गाईस. बघा 4 दिवस गाईस सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार आम्हाला 4 दिवस उपाय होतो म्हणून खाता दाल भात. आता रातची आम्ही झुरपूस घालू द्या. पण वाव खाल्लीस ना तुम्ही अर्धी खाल्ली. आता एनर्जी लागते ना. बँड बिन वाजवला गाईस बघला ना मी. गाईस जेवली काय माझ्यावर मारते ग या तर रागवतात नुसत्या माझ्यावर. नुसत्या राग यांचं नाव ना अँग्री बर्ड ठेवायला पाहिजे गाईज. हा ना गाईच पिवला अँग्री बर्ड मारताना लगेच राग येते गाईच. झाला हा ना गाईच. आता तिकडे घेऊन जाऊ मी. कोणीच नाही गाईच मांडव खाली बघा त्याला मंडपातच लगे लगे येतात. हाय जेवला तुम्ही? जेवलं नाही मला उपास आहे. आता 1 हप्ता पूर्ण होईल उद्या मग परवा 31 करू आम्ही. हाय डेकोरेशन आईसा बसल्या. जेवले का? हो जेवली. एकादशी ना? नाही माझी नाही. एकादशी खिचडी खाली नाही. किती खाली? पाव किलो खिचडी नाही खाल्ली मी. साबुदाण्याची खिचडी. ते बघा इथं आले पैसे मागायला काही. तुम्ही जेवलेत ना? तुम्ही आई उपास होता? जेवलो मी. मग मी कशी उपास करू? गाईज बघा गाईज 11,000.
देना। माता रानी राम सीता का जोड़ा अमर रखना, सदा सुहागन रखना। बोल दुर्गा माता की जय। लाओ पल्लू बनाओ। दादी कुर्सी दे, जो घर वाले से ली है वही लो बस। 5,000 रुपये का 5,000 दो। एक दिन का मेरा बुढ़े बुढ़े हो चले सब तर गाईज आम्हाला बघा काय गाईज सांगायचं गाईज ते जातच नव्हतं. 3,100 घेतलं गाई. 3,100 रुपये घेतलं. आई कसा वाटला हे बरोबर करत नाही ना. जरा हा ना. आयत्या पिठावर रांगोल्या घालायला आले ते. आयत्या त्याने पिठावर काय रांगोल्या. टाळ्या वाजवलं का झाले? 3,000 रुपये काढले. हा? आपण पैसे टाळ्या वाजवायचे ना पैसे. उद्या पैसे आम्ही त्याच करू गाईज. जिथे मंडप आहे गाई जाऊ द्या. जिथे मंडप असेल ना तिथे जायचं असे टाळ्या वाजवायच्या. गाईज पण आपल्याला दुवा भेटली जाऊन द्या. परातीमध्ये मोबाईल आहे, साबुदाणा हे ठेव. हे साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि साबुदाणे कशाला चालवलं तुझ्या घरी? कशाला कशाला अरे ते साखर नाही ना, काही नाही, मग साखर टाकते. साखर नाही, तुला साखर लागते. आई हल्ली कमेंट्स आल्या ना तुम्हाला, ट्रेंडिंगला गेलात ना तुम्ही. का बंद करू गाईज? हलत माझ्याकडून लावून घेतली वहिनी, माझ्या हलत लाव. हे अशाने आमच्या सगळ्यांच्या मेहंदी काढल्या, सुलोचनाच्या रंगाने वरात काढली. नाही काढली नाही काढली. हे बघ केवढ्या सकाळपासून उठल्या तुझ्या भात ओला माझा. वहिनीला कमेंट करून सांगा, वहिनी जास्त पैसे येणार नाही. कमेंट करून सांगा. पैसे मी काढणारच वहिनीला नाही. काहीच कामा नसताना कधीच काढेल ते रांगोळी. काढणारच सगळं नाही. काढेल. कंडिशन मध्ये काढून घेते. गाईज इज्जतच घालवली, बोलतो झोपा काढते. काहीच नाही. ही झोपा काढते. चला गाईच आता आम्ही डायरेक्ट. तर गाईज बघू शकता आम्ही पूर्ण सगळी तयार झालेलो आहोत. मम्मीला बघा, मम्मी वगैरे आशा वहिनी सगळे तयार होले ना. आमचा यो हर्षू ना, जानूची मम्मी तनू आणि आशा वहिनी काय सांगू नित्या असं नाचत ना गाई. आता कसं सांगू तुम्हाला, एकदम राडा एकदम. काय सांगू गाईज? मम्मी तू काय बोलशील? आम्ही आता नाचणार आहे. मी जेवलो एकादशी सोडली मी घरातच, पण माझी मैत्रीण आता शाकाहारी मांसाहारी खाणार आहे. मैत्रीण मम्मीची तुम्ही काय बोलचाल? मी नॉनव्हेज खाणार आणि नाचणार. गाईज नॉनव्हेज, गाईज नॉनव्हेज. मैत्रीण उपवास करते असं वाटत ना, मिनिमम करावा. पनीर चिल्ली वाटतं. तनु तू काय बोलशील? नॉनव्हेज. नॉनव्हेज. ओके चला गाईज आता बाहेर जाऊ.
पुढे आहे का वॅगनर 9188? कवर दमल्यान बघा 9188 नंबरची वॅगनर आता तर स्टार्ट केलाय. ती आई काय गेली ब्लॉगरची आई करा.
असा पायजमा फाटला आहे. रात्रीचे 5:30 वाजता तुम्हाला दाखवतो गाईज. पायजमा फाटले तो केवढा बेकार नाचलो गाईज, बघू शकता. जाम बेकार फाटला आहे गाईज, जाम उऱ्या मारल्या गाईज. बरा काही कुर्ता फाटला नाही, तर ते घालता पण नसता आला दुसरा. तर गाईज रात्रीचे 5:30 वाजले. पहिल्यांदा कपडे चेंज करून होते. तुम्ही बघितलं असेल कसा कुर्ता फाटले. माझा ब्लॉग पण एंड करायचा आहे ना गाईज. माझे ब्लॉग आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब पण करा तुम्ही गाईज. करा गाईज, काय गाईज तुम्ही करत पण नाही गाईज. चला मी माझा ब्लॉग एंड करतो. जय गृहिणी, जय श्रीराम, जय शिवराय, बोला ओम साईराम.